स्वयंच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण सुरू करणार आहोत द बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामरचं जे बेसिक आहे, बेसिक म्हणजे किती बेसिक, तर इतकं बेसिक की तुम्हाला सगळ्या तुमच्या डाऊट्स किंवा शंका ज्या असतील त्या क्लिअर व्हायला पाहिजेत. इतकं बेसिक आपण सुरू करणार आहोत. का तर जोपर्यंत तुम्हाला बेसिक समजणार नाही तोपर्यंत आपण नेमकं काय करत आहोत, कुठलाही प्रश्न सोडवताना आपण नेमकं काय करत आहोत हे तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणजे ते मूळ समजलं की हे झाड कोणतं आहे, याचं फळ काय आहे, याचं पान काय आहे, फूल काय, हे तुम्हाला जसं लगेच लक्षात येतं तसं मुळाकडे आपण जाणार आहोत. समजून घ्या. हातामध्ये नेहमीप्रमाणे वही, पेन, पेन्सिल असू द्या, कारण बरेचसे इथं जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते तुम्हालाही करावे लागणार आहेत माझ्यासोबत. आणि फ्रेश मनाने तयार राहा, रेडी राहा. सुरू करूया. व्हॉट इज इंग्लिश. आपण म्हणतो की इंग्लिश मला अवघड जातं, इंग्लिश इतक्या मार्काला आहे, इंग्लिशमध्ये इतके कमी मार्क पडले, इंग्लिश आहे काय. व्हॉट इज इंग्लिश. इंग्लिश काय आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता खास करून. इंग्लिशचे दोन भाग आहेत. इंग्लिश ढोबळ म्हणते मी. इंग्लिश लिटरेचर हा एक प्रकार आहे आणि इंग्लिश लँग्वेज हा एक भाग आहे. याच्यामध्ये लिटरेचर म्हणजे साहित्य की ज्याच्यामध्ये कथा, कविता, कादंबऱ्या, एसेज हे लिहिले जातात. हे लिटरेचरची एक व्याख्या आहे. लिटरेचर एका ब्रॉड टर्मने जर विचारात घेतली आपण तर लिटरेचर म्हणजे काय, एव्हरी प्रिंटेड पीस इज लिटरेचर. आणि आज डिजिटल फॉर्ममध्ये जेवढंही काही स्क्रीनवरती लिहिलेलं आहे दॅट इज कॉल्ड लिटरेचर. ही लिटरेचरची आणखी एक व्याख्या आहे. ब्रॉड, एकदम ब्रॉड जी व्याख्या आहे ती लिटरेचरची ही आहे. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपवरती एखादा मेसेज जरी पाठवला, HRU, हाऊ आर यू, हा सुद्धा काय आहे, लिटरेचरचाच भाग आहे, कारण तो लिखित स्वरूपात आहे. इंग्लिश लिटरेचर हा एक भाग आहे. परंतु आपण ढोबळ मानाने जे साहित्य म्हणतो किंवा एव्हरी पीस ऑफ रिटन ऑन पेपर ऑर स्क्रीन, आता नवीन जमान्यामध्ये, दॅट इज कॉल्ड लिटरेचर. या लिटरेचरचा आपल्या या परीक्षेमध्ये तसा काही संबंध आहे का, फारसा संबंध नाही आहे याचा. लँग्वेजचा आहे का, हो आहे. लँग्वेज, आता इंग्लिश ही काय आहे, भाषा आहे आणि या भाषेमध्ये साहित्य लिहिलं जातं. हे आपण साईडला ठेवूया. लँग्वेज म्हणजे भाषा. भाषा कशी असते, भाषा ही कौशल्यांवर आधारित असते. ही कौशल्य त्याच्यामध्ये असतात. कोणती कौशल्य, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग. श्रवण, बोलणे, रीडिंग वाचणे आणि रायटिंग लिहिणे. ॲज फार ॲज कम्पिटेटिव्ह एक्झाम्स आर कन्सर्न, तुमच्या स्पर्धा परीक्षा जर आपण कन्सिडर केल्या तर याच्यामध्ये लिसनिंग आणि स्पीकिंगचा फारसा भाग येत नाही, फारसा काही येतच नाही ह्याच्यामध्ये. स्पीकिंग, मुलाखतीच्या दरम्यान तुम्हाला जर प्रश्न विचारले एखाद दुसरे इंग्लिशमधून तर आजकाल मराठी किंवा हिंदीमध्ये सुद्धा तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता. इंग्लिश कुठेही स्पीकिंग तुम्हाला कंपल्सरी नाही, ही सुदैवाची गोष्ट आहे. लिसनिंगसुद्धा नाही. मग कोणती दोन कौशल्य उरली, रीडिंग आणि रायटिंग. हे मात्र तुम्हाला आहे. रीडिंग हे तुम्हाला सगळीकडे करायला लागतं. कुठलीही परीक्षा द्या तुम्ही, अगदी तलाठी परीक्षापासून ते राज्यसेवा किंवा UPSCची परीक्षा, ह्या सगळ्यामध्ये रीडिंग तुम्हाला करावंच लागतं. रीडिंग, यू नीड टू रीड द क्वेश्चन पेपर. दिलेली जी प्रश्नपत्रिका आहे ती तर तुम्हाला वाचावी लागते, प्रश्न समजून घ्यावे लागतात. सो रीडिंग हे सगळीकडे कंपल्सरी आहे. रायटिंग हे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हमध्ये जे पेपर्स असतात तिथं तुम्हाला एसेज लिहावे लागतात, प्रेसे लिहावे लागतं किंवा उतार्यावरची जी प्रश्न असतात त्या प्रश्नांचे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स लिहावे लागतात. तिथं हे रायटिंग येतं तुम्हाला. म्हणजे रीडिंग सगळीकडं तुम्हाला करायला लागतं आणि रायटिंग मात्र तुम्ही ज्या प्रकारच्या परीक्षांसाठी ऑप्ट करताय किंवा अपियर होत आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे आपल्याला रीडिंग आणि रायटिंग याच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. ही दोन कौशल्य आहेत या लँग्वेजमधली. मग आणखी कोणता भाग आहे याच्यामध्ये, आणखी जो भाग आहे तो ग्रामरचा भाग आहे. आता ग्रामरमध्ये पण दोन प्रकार आहेत. ग्रामर दोन पद्धतींनी त्याच्याकडे पाहिलं जातं. एक डिस्क्रिप्टिव्ह ग्रामर आणि दुसरं फंक्शनल ग्रामर. डिस्क्रिप्टिव्हमध्ये काय असते, थिअरी असते. थिअरी म्हणजे कुठल्याही विषयाची एक थिअरी असते, त्याचं लिखित स्वरूप असतं. आणि फंक्शनल म्हणजे त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन असतं. कुठलंही विज्ञान जे आपण घेतलं त्या विज्ञानामध्ये एक डिस्क्रिप्शन असतं, थिअरी मांडलेली असते आणि त्या विज्ञानाचा वापर करून तंत्रज्ञान विकसित केलेलं असतं. तसंच भाषेचं पण आहे. ग्रामर की ज्याचं पूर्णपणे डिस्क्रिप्शन दिलेलं असतं किंवा डिस्क्राईब केलेलं असतं, कथन केलेलं असतं की हे असं असं आहे. फॉर
फॉर एक्झाम्पल ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईस. ॲक्टिव्ह व्हॉईस म्हणजे काय, त्याची रचना कशी असते, पॅसिव्ह व्हॉईस म्हणजे काय, त्याची रचना कशी असते, त्याला नियम काय लागू पडतात किंवा ते का वापरले जातात, कशाच्या संदर्भात वापरले जातात, कुठे वापरू नयेत, ह्या सगळ्याचं जे डिस्क्रिप्शन असते, जी थिअरी मांडलेली असते, दॅट इज कॉल्ड डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफ ग्रामर. आणि त्या ॲक्टिव्ह व्हॉईसचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर कसं करायचं किंवा पॅसिव्हचं ॲक्टिव्हमध्ये रूपांतर कसं करायचं, त्यासाठी कोणते नियम लागू होतात, त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं, ते लागू कसं करायचं, दॅट इज फंक्शनल ग्रामर. बरोबर आहे. तर आपल्याला कशाचा विचार करायचा आहे, स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला नेहमी फंक्शनल ग्रामरचा विचार करावा लागतो. मग ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह ग्रामर किती येतं, नियम माहीत होण्यापुरते डिस्क्रिप्टिव्ह ग्रामर तुम्हाला पाठ करावं लागतं, लक्षात ठेवावं लागतं. आणि कधी कधी काही मुलं विचारतात की पाठ करणं कितपत हे आहे. पूर्ण जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये पाठांतर हा जो प्रकार आहे त्याला अगदीच नगण्य किंवा काहीतरी टाकाऊ असं समजलेलं आहे. तर कृपया तसं करू नका. कारण काही भाग जो आहे तो पाठच करावा लागतो किंवा लक्षातच ठेवावा लागतो, त्याला दुसरा कोणता पर्याय नसतो. फॉर एक्झाम्पल व्हर्बची रूपं जी असतात, आता मी तुम्हाला म्हणाले की वॉक, वॉक इज अ व्हर्ब, याचा पास्ट टेन्स आहे वॉक्ड आणि याचं पास्ट पार्टिसिपल पण वॉक्डच आहे. साधी गोष्ट आहे. ईडी प्रत्यय लावून आपल्याला पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल मिळतो. परंतु असे अनेक क्रियापदं आहेत की ज्यांचं एकदमच निराळं रूप होतं पास्ट टेन्समध्ये आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये. फॉर एक्झाम्पल ईट हे रूप आहे. ईट पास्ट टेन्स ह्याचा एट आहे आणि पास्ट पार्टिसिपल ईटन आहे. हे आणखी बरं. याच्यापेक्षा दुसरं आपण बघूया गो. गोचं पास्ट टेन्स आहे वेंट आणि पास्ट पार्टिसिपल आहे गॉन. म्हणजे या अनियमित क्रियापदांची ही जी रूपं आहेत त्यांना कोणतंही लॉजिक नाही. अशा वेळेस आपल्याला पाठांतर करणे किंवा ते लक्षात ठेवणं याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की जिथं ज्या गोष्टी पाठ करून लक्षात ठेवायच्या असतात तिथं त्या सरळ पाठ करा, त्याची रिव्हिजन करा आणि लक्षात ठेवा. त्या ठिकाणी पाठांतर चुकीचं का बरोबर का हे वाद घालण्यात अर्थ नाही, त्याच्यामध्ये वेळ वाया घालवू नका. जे पाठ करायचं आहे, जिथं काही लॉजिकच नाही, लक्षातच ठेवायचं तिथं लक्षात ठेवा. तर आता आपलं मेन फोकस आहे आपल्याला ग्रामर कुठल्या प्रकारचं शिकायचं आहे, फंक्शनल ग्रामर शिकायचं आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह ग्रामर की जे आत्ता मी म्हणाले नियम कसे असतात किंवा ट्रान्सफॉर्मेशन करत असताना, शब्दांची रूपं बघत असताना त्याच्यातलं जे डिस्क्रिप्शन येईल, जे काही नियम येतील थोडे बहुत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एवढं तुम्हाला क्लिअर झालं. आपण पुढं जायचं म्हणजे व्हॉट इज इंग्लिश. इंग्लिश लिटरेचर इज देअर अँड इंग्लिश लँग्वेज इज देअर. लँग्वेज हॅज 4 स्किल्स. त्याच्यातले आपल्याला 2 वरती फोकस करायचं आहे स्पर्धा परीक्षांसाठी. त्यातच आणखी एक भाग येतो ग्रामर. ग्रामरमध्ये डिस्क्रिप्टिव्ह आणि फंक्शनलमध्ये आपल्याला फंक्शनलवरती सगळा भर आहे 99% आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये जे काही नियम वगैरे असतील ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. इथपर्यंत तुम्ही क्लिअर असाल तर आपण पुढे जाऊया. पुढे बघूया आपण. एकदा त्या इंग्लिश भाषेचा आपण लँग्वेज म्हणून जेव्हा स्वीकार करतो त्यावेळेस ती लँग्वेज आपण बोलतो, ऐकतो, लिहितो, वाचतो. परंतु त्या भाषेचा, इंग्लिशच नाही कोणत्याही भाषेचा, आता आपण इन जनरल भाषेविषयी बोलूया, माणसामध्ये आपल्या शरीरामध्ये त्याचा प्रवेश कसा होतो किंवा ते नेमकी कुठून उद्भवते, कुठून ती येते हे बघूया. ती येते इथून व्होकल कॉर्ड्स, स्वरतंतू, स्वरयंत्र. मनुष्य जेव्हा जन्म घेतो त्यावेळेस जे बाळ रडतं, आवाज काढतो, तो कुठून काढतो, इथून काढतो. आणि इथे त्या भाषेचा जन्म होतो. त्या भाषेला कोणताही अर्थ नसतो. त्या रडण्याला, त्या ओरडण्याला, त्या आवाजाला अजून अर्थ प्राप्त झालेले नसतात. भावना कळतात आपल्याला. मूल जर रडत असेल, घसा ताण ताणून रडत असेल, त्याचे सगळे जे स्वर बघा, मी काय म्हणते स्वर, त्याचे स्वर अगदी तार असतील, एकदम किंचाळत असेल तर आपण म्हणतो भूक लागलेली आहे किंवा त्रास होत आहे बाळाला. हे सगळे काय आहेत, स्वर आहेत. अजून त्याला म्हणावं तशी भाषा किंवा अर्थ प्राप्त झाले नाही, पण आपण समजून घेतो की बाळाला भूक लागली असेल किंवा त्याला त्रास होत असेल. हे सगळं कुठून उद्भवतं, या पॉईंटपासून भाषा इथे जन्म घेते आपल्या शरीरात. बरोबर आहे. आणि मग पुढे काय होतं, ह्याला काय म्हणतो आपण, साऊंड्स. याला आपण मराठीमध्ये ध्वनी म्हणतो. बघा लक्षात घ्या, ध्वनी. आपण लिखित स्वरूपाविषयी काहीही बोलत नाही. आपण जे आपल्या घशातून किंवा स्वरयंत्रातून जे बाहेर येतं त्याच्याविषयी बोलत आहोत.
दे आर कॉल्ड साऊंड्स किंवा सगळ्यांना काय म्हटलं जातं, ध्वनी म्हटलं जातं. पुढे बघूया. ह्या ध्वनींना आपण पहिल्यांदा स्वर, मी आत्ताच एक शब्द वापरला स्वर, स्वर म्हणतो आपण. वावेल साऊंड्स स्वर असतात. हे वावेल साऊंड्स किंवा हे स्वर काय आहेत, विदाऊट एनी इंटरप्शन, हे थेट घशातनं तुमच्या बाहेर येतात. यांना कोणतंही इंटरप्शन नसतं, कोणताही अडथळा नसतो. फॉर एक्झाम्पल माझ्याबरोबर करा किंवा तुमचं तुम्ही करून बघा, स्वतःचं तोंड उघडा आणि बघा. आ, ऊ, ई, आई, आऊ. सरळ काय येत आहे, ध्वनी बाहेर येत आहे. कोणताही तिथे आपल्याला अडथळा नाही, श्वास बाहेर येतो आहे आपल्या मुखावाटे. लक्षात आलं. ह्या सगळ्यांना काय म्हणायचं, स्वर किंवा इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात, व्हावेल्स असे म्हणतात. साऊंड्स विदाऊट एनी इंटरप्शन इट कम्स आउट, हे बाहेर येतात. आणि मग असे किती स्वर आहेत, किती स्वर आहेत. आता आपण भाषेकडे येऊया. सगळ्या भाषांमध्ये हे वावेल साऊंड्स असतात. आफ्रिकन भाषेत, मराठी भाषेत, इंग्लिशमध्ये, अरेबिकमध्ये, गुजरातीमध्ये, सगळ्या भाषेमध्ये हे स्वर असतात. किंवा मूल जेव्हा जन्मतं, मनुष्य प्राण्याचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्याला कोणतीही भाषा येत नसते, हे स्वर मात्र येत असतात. कंठातून हे सगळे स्वर बाहेर निघत असतात. आता आपण टू बी स्पेसिफिक इंग्लिश भाषेचा विचार करूया. इंग्लिश भाषेमध्ये हे स्वर काउंट केलेले आहेत 20. आणि मी तर अँड लिहून ठेवते आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवा, आपण त्या डिटेलमध्ये जायला नको, नंतर आपण बघूया. फक्त 20 व्हावेल साऊंड्स आहेत इंग्लिश भाषेमध्ये. आता आपण भाषेकडे येऊया, पुढे जाऊया आपण. मग हे कोणकोणते आहेत, 20 व्हावेल साऊंड्स आहेत इंग्लिशमध्ये. कसे कसे आपण बघायचे. आता आपण फक्त परत एकदा मी रिपीट करते, आपण साऊंडचा विचार करत आहोत, आपण लिखित स्वरूपाकडे आणखी गेलेलो नाहीत. व्हावेल साऊंड्स बघा, एक्झाम्पल्स मी वाचते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक बघूया. कट आणि बटर याच्यामध्ये अ साऊंड आहे, मी मराठीत लिहिते. अ हा साऊंड आहे, पण दाखवलाय कोणत्या अक्षराने, तो यू या अक्षराने दाखवलेला आहे. पहा, यू जर बाजूला काढला तर तुम्ही म्हणाल की मॅडम हा तर यू आहे आणि याचा उच्चार इथं काय होतो, अ होतो. हे कसं काय, हे आयडेंटिफाय करण्यासाठी इंग्लिश ग्रॅमेरियन्सनी किंवा त्यातले जे भाषातज्ञ आहेत त्यांनी हा सिम्बॉल शोधून काढला, अ. डिक्शनरी जेव्हा तुम्ही उघडता त्यावेळेस कोणत्याही शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी तो शब्द लिहिलेला असतो आणि त्या शब्दाच्या पुढे असे 2 स्लँड्स असतात. हे जसे आहेत स्लँड्स, इथे 2 स्लँड बार असतात असे, आणि तिथे त्याचा उच्चार लिहिलेला असतो आणि तो उच्चार अशा सिम्बॉल्समध्ये लिहिलेला असतो. आणि त्या सिम्बॉल्स हे जे ह्याला म्हणायचं RP प्रोनाऊन्सिएशन, रिसिव्ड प्रोनाऊन्सिएशनचे हे सिम्बॉल्स आहेत. फोनेमिक चार्ट असं म्हणतात याला, आपण बघूया पुढे. तर हे जे सिम्बॉल्स ज्यांना येतात, पाठ असतात किंवा सवयीचे झालेले असतात, त्यांना त्या शब्दाचा उच्चार वाचूनसुद्धा नीट करता येतो. हे गाईडलाईन्स असतात. तर हे काय झालं, आपलं उच्चार काय आहे, अ आहे, परंतु वापरलेला काय आहे, यू वापरलेला आहे. तसंच आपण पुढे बघूया. पार्क, आ उच्चार आहे फार, आ उच्चार आहे आ. परंतु लेटर कोणतं वापरलेलं आहे, ए वापरलेलं आहे. इथे काय वापरलेलं आहे, यू वापरलेला आहे. पुढे बघा. बॅट आणि फॅन, ॲ हा उच्चार आहे. कोणता उच्चार आहे, ॲ हा उच्चार आहे, परंतु पुन्हा काय वापरलेलं आहे, ए वापरलेलं आहे. बघा इथं आ साठी सुद्धा एच वापरलेला आहे, ॲ साठी सुद्धा आपण एच वापरलेलं आहे. मग आपलं उच्चारण आणि आपलं लिखाण याच्यामध्ये तफावत येते. कारण मी पार्क लिहिताना ए वापरत असेल तर मी हे बॅट लिहिताना ह्याला ॲ कसं म्हणणार, मी बाट म्हणायला पाहिजे ना याला खरं तर, परंतु तसं नाही, आपण ॲ म्हणतो, बॅट म्हणतो. मग इथं पार्कसाठी सारखं इथं ए वापरलेलं आहे तर मी फान म्हणायला पाहिजे, पण आपण म्हणताना काय म्हणतो, फॅन म्हणतो, ॲ वापरतो इथं. तर हा जो आहे घोळ की दाखवलेली अक्षरं वेगळी आहेत आणि उच्चारण मात्र त्याचं वेगळं आहे, हा घोळ संपवण्यासाठी हे वेगवेगळे व्हावेल साऊंड्स जे आहेत हे तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. स्वतः स्क्रीनशॉट काढा आणि हे बघा. हे सगळे जे व्हावेल साऊंड्स याला वेगवेगळे सिम्बॉल्स दिलेले आहेत. अजून एखादं उदाहरण घेऊ आपण. सिट, ई हा साधा ई वापरला आहे, सिट अँड पिन, पण हा
साधा ई ह्याच्याने दाखवलेला आहे, आयने हा दाखवलेला आहे. आणि तर थीम, उच्चार काय थीम, जरा ई दीर्घ होतो, थीम आणि फ्लीट. ओके, ईचाच उच्चार आहे, मग इथं काय वापरायचं आहे, आणि इथे एकदा ई वापरलेला आहे, एकदा इथं डबल ई वापरलेला आहे. हा घोळ संपवण्यासाठी त्यांनी हा सिम्बॉल वापरलेला आहे. पहा, दीर्घ ईसाठी हा सिम्बॉल आणि साध्या ईसाठी हा सिम्बॉल आयसारखा. ओके, तर हे वावेल, सगळे जे वावेल साऊंड्स आहेत हे सगळे तुम्ही वाचलेत तर हे आहेत 12 वावेल साऊंड्स आहेत. आपण साऊंडचाच विचार करतोय अजून. आणि 12 प्लस हे काय आहेत, डिप्थॉंग्स आहेत. डिप्थॉंग्स म्हणजे काय, हे स्वरांचं कॉम्बिनेशन आहे. हे जे 12 स्वर आहेत यांचं याच्यामध्ये काय आहे, कॉम्बिनेशन आहे. फॉर एक्झाम्पल फाईट, आय ई, फाईट, राईट, रा, आई, आ आणि ई या 2 स्वरांचं कॉम्बिनेशन म्हणून आई हा डिप्थॉंग, डाय म्हणजे 2 स्वरांचं मिळून एक डिप्थॉंग तयार होतं. ओके, तर अशा तऱ्हेने हे आहेत 8, म्हणजे 8 डिप्थॉंग्स आणि 12 प्युअर व्हॉवेल्स असे मिळून आपल्याकडे किती व्हावेल साऊंड्स आहेत, 20 व्हावेल साऊंड्स आहेत, ध्वनी आहेत. परंतु त्यांना लिहिण्यासाठी इंग्लिश भाषेमध्ये किती अक्षरं दिलेली आहेत, 5च दिलेली आहेत. ए, ई, आय, ओ आणि यू ही 5च अक्षरं दिलेली आहेत. आपण लिहित असताना हे 20 व्हावेल साऊंड्स ह्या 5 अक्षरांमध्ये बसवतो. बोलताना आपण 20 वेगवेगळे ध्वनी काढतो, लिहिताना मात्र एवढेच दिले जातात. हा घोळ संपवण्यासाठी 5 आणि 20 यांची सांगड घालण्यासाठी हे सिम्बॉल्स हे तयार केलेले आहेत. याला रिसिव्ड प्रोनाऊन्सिएशन म्हणतात. डिक्शनरी उघडलीत, चांगली डिक्शनरी उघडलीत की त्याच्यामध्ये ह्या स्लँट बारमध्ये तुम्हाला त्याचं काय दिसेल, उच्चारण दिसेल, लिहिलेलं उच्चारण दिसेल. ओके, हे क्लिअर झालं. आपण ध्वनीविषयी बोलतोय, पुढे जाऊया. आपण बघूयात आपण साऊंड्स, व्हावेल साऊंड्स विदाउट एनी इंटरप्शन बघितलं. 20 व्हावेल साऊंड्स आहेत आणि इथं आपण ॲनचा काय बघितला, उल्लेख बघितला. बघूयात आपण उच्चारण कसे केले जाते याच्यावरती आधारित तुमचं ए, एन यांचा वापर अवलंबून आहे. याचा लिहिलं काय जातं, दॅट मेक्स अ सेकंडरी डिफरन्स. द फर्स्ट डिफरन्स इज विथ द प्रोनाऊन्सिएशन. तुम्ही काय उच्चारण करता त्या दिलेल्या अक्षरांचं आणि शब्दांचं. एच, एच हे तर कसं बघायला तर काय आहे, एच काय आहे, कॉन्सोनंट आहे. एच अडथळा निर्माण येतो. परंतु इथं उच्चार काय, आर, एन आर. आणि तर काय, हॉर्स, ह आहे. ह हा व्यंजनाचा रूप घेतो, अ हॉर्स. लक्षात येते का बघू. हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पण आता जाता जाता साऊंडशी रिलेटेड हा टॉपिक आहे म्हणून मी तुम्हाला काही शेलकी उदाहरणं घेऊन ते सांगत आहे. आय, आ काय आहे, व्हावेल साऊंड आहे. एन, आय एकच आय. एकासाठी आपण एनचा वापर करतो, एकापेक्षा जास्त असेल तर एनचा वापर होत नाही. हे पण जाता आता लक्षात ठेवा, एका नाऊनचा उल्लेख असेल तर. इथे काय, युरोपियन मॅन सुरुवात झाली आहे, ईने सुरुवात झाली आहे. ई तर काय आहे, हे लिहायचं पण आणि उच्चारण्याचं पण दोन्हीचं पण काय आहे, वावेल साऊंड आहे, स्वर आहे हा, बरोबर आहे. परंतु याचा उच्चार कसा होतो बघा, युरोपियन होत नाही. य पासून सुरू होतं. मी मराठीतून लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय आहे, य आणि याला यू, युरोपियन. ह्याच्यातला उ काढून टाका, हा स्वर आहे. काय शिल्लक राहतो, य शिल्लक राहतं. य आपण मराठी किंवा भारतीयांमध्ये यू हे नीट उच्चारलं जात नाही. मग आपल्याला वाटतं की हे ई आहे तर मग ह्याच्यामध्ये एन का नाही. मुळात हे काय आहे, युरोपियन. य हा काय आहे, कॉन्सोनंट आहे. य हा व्हावेल नाही. युरोपियन, अ युरोपियन मॅन. एन युरोपियन नाही, अ युरोपियन मॅन, युरोपियन मॅन. लक्षात आलं का बघा तुमच्या. पुढे जाऊया आपण. हे सगळं डिटेलमध्ये आपण बघणार आहे, काळजी करू नका. वावेल साऊंड झाले, स्वर झाले की ज्याला कोणतंही इंटरप्शन येत नाही, त्याला अडथळाच नसतो. पण एवढ्यावरती आपलं जग चालतं का, नाही चालत. पुढं काय होतो, लिप्स, ओठ, टीथ, दात, टंग,
जीभ यांचे अडथळे येऊन, स्वरांना अडथळे येऊन निराळे ध्वनी तयार होतात आणि त्या ध्वनींना काय म्हणतो आपण? कॉन्सोनंट, किंवा मराठीमध्ये आपण त्यांना व्यंजन असे म्हणतो किंवा व्यंजने असे म्हणतात. साऊंडमध्येच चाललेलं आहे हे. आणखी ध्वनीचे 2 प्रकार, व्हावेल्स स्वर, कॉन्सोनंट व्यंजन. बाहेर येणाऱ्या त्या उच्छवासाला किंवा ध्वनीला अडथळा येतो. कुणाचा? लिप्सचा. बघूया आपण काय शब्द आहे? पापा. कुणाचा अडथळा आला? आ, प, पा, पा. 2 ओठ एकमेकांना लागले, पापा. लिप्स. टीथ, थिंक, थिंक म्हणून बघा तुमचं तोंड उघडा, थिंक. थॉट, काय आलं? टीथ. आपल्या 2 दाताच्या मध्ये आपली जीभ येते बघा, थिंक आणि थॉट म्हणताना. म्हणजे जो ध्वनी निर्माण होतो तो दात आणि आपल्या टंगमुळे निर्माण होतो. थिंक किंवा थिंक अनेक शब्द आहेत. टंग, टंग हा शब्द उच्चारून बघा. टंग, आपली टंग जी आहे, जीभ जी आहे ती वर लागते पहा. या टंगमुळे टंग हा शब्द येतो, तो टंग. अशा रीतीने आपले लिप्स, टीथ, टंग याच्यामुळे जे ध्वनी निर्माण होतात त्या सगळ्यांना काय म्हणतो आपण? व्यंजन असे म्हणतो. आणि या व्यंजनांसाठी आपण कोणता, हे ए लक्षात ठेवा तुर्तास. किती कॉन्सोनंट साऊंड आहेत? व्यंजनं किती आहेत? 24 आहेत. स्वर किती आहेत? 20 आहेत. हे काय आहेत? साऊंड्स आहेत, ध्वनी आहेत. लिखितचं मी अजून नाही बोललेली, स्क्रिप्टचं मी अजून नाही बोललेली. 24 कॉन्सोनंट साऊंड्स आहेत. बघूया आपण, पुढे जाऊया. हे लक्षात आलं का तुमच्या? आता बघूया अचा वापर. जे किती आहेत? 24 आहेत. 24 हे ध्वनी आहेत. आता बघूया. अ, बॉय. ब काय आहे? हा कॉन्सोनंट आहे. अ, बॉय. गर्ल, ग काय आहे? कॉन्सोनंट, अ गर्ल. हॉस्टेल, बघा ह आहे. हॉस्टेल, अ हॉस्टेल. एन, आर बघितला, उच्चार काय झाला? आ झाला. तिथे एचच आहे, सेमच लेटर आहे, पण त्याचा उच्चार तिथे काय झाला? आ, आर, म्हणून आपण एन घेतलं. हॉस्टेल ह आहे म्हणून आपण ए घेतला. अ, म, मॅन. लक्षात येते का बघा तुमच्या? पुढे जाऊया आपण. साऊंड्स आणि लेटर्स. आता आपण लेटर्स, लिखिताकडे येऊया. इतका वेळ आपण साऊंड्स बघितले, आता आपण लिखाणाकडे येऊ, लेटर्सकडे येऊ. हे सगळे जे ध्वनी आहेत ते आम्हाला लिहायची जेव्हा वेळ आली त्यावेळेस त्यांना सिम्बॉल्स किंवा अक्षरं देणं गरजेचं होतं. मग काय झालं? व्हायला लागलं काय? बघूया. मी सांगितलं तुम्हाला की 20 व्हावेल साऊंड्स आहेत, 20 स्वरांचे ध्वनी आहेत, 24 व्यंजनांचे ध्वनी आहेत. मिळून इंग्लिश भाषेमध्ये ध्वनी किती आहेत? 44 आहेत. पण प्रॉब्लेम हा आहे की इंग्लिश भाषेमध्ये ते लिहिणारे लेटर्स किंवा अक्षरं किती आहेत? 26च आहेत. म्हणून मगाशी मी तुम्हाला जे सिम्बॉल्स दाखवले, ही मधली जी तफावत आहे ती भरून काढण्यासाठी ते सगळे सिम्बॉल्स इंग्लिश भाषेमध्ये तयार झाले आणि त्यालाच रिसिव्ड प्रोनन्सिएशन किंवा RP प्रोनन्सिएशन किंवा फोनेमिक चार्ट असंही म्हणतात, ते तयार झालं. पुढे जाऊया आपण. वावेल लेटर्स किती आहेत? आता आपण लिखिताकडे जाऊया. हे सगळं साऊंडचा भाग झाला. हे सगळं लिहायची जेव्हा वेळ आली तेव्हा 5च काय दिले? वावेल लेटर्स दिले. लेटर म्हणजे अक्षरं, अल्फाबेट नव्हे. आपण बघणार आहोत फरक लेटर्स आणि अल्फाबेटमधला. 5 वावेल लेटर्स कोणकोणते आहेत आपल्याला माहिती आहेत, फारच फेमस आहेत. AEIOU आणि जाता जाता लक्षात ठेवा W and Y. These two are सेमी व्हावल्स आहेत. ते का सेमी व्हावल्स आहेत, त्यांचा विचार कसा करायचा, त्यांचं उच्चारण कसं करायचं आपण नंतरच्या तासाला बघणार आहोत, जेव्हा आपण आर्टिकल्स बघू तेव्हा. काही जणाला W म्हणतात, काही जणाला W असं म्हणतात. W का? कारण हे 2 Uने मिळून बनलेलं आहे. W. आणि हे Y. तर आहेत किती? 5 वावल लेटर्स आहेत आणि 2 सेमी वावल लेटर्स आहेत. ते आहेत W and Y. झालं. पुढे बघूया. मग पुढे काय आहे? राहिले कोण? कॉन्सोनंट लेटर्स. व्यंजनांचे लेटर्स किती आहेत? 21 आहेत. 21 + 5 26 लेटर्स आहेत. जे वावल्स नाहीत ते सगळे काय आहेत? 21 कॉन्सोनंट्स आहेत. B, C, D, F, G. काही जणाला ग म्हणतात, हे ग नाही, हे G आहे. इथे
अनेक ठिकाणी याचा ग पण उच्चार होतो. फॉर एक्झाम्पल गर्लमध्ये याचा उच्चार काय होतं, ग असा होतो. पण इथं अल्फाबेटमध्ये आपण काय म्हणायचं, याला जी म्हणायचं. एच किंवा काही जण याचा उच्चार हेच असंही करतात. जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही. व्हीचा उच्चार आपण मराठी मंडळी किंवा एकूणच भारतीय मंडळी व्ही आणि डब्ल्यूचा उच्चार करतच नाही किंवा चुकीचा करतो. व्हीचा उच्चार करताना आपले वरचे जे दात आहेत ते खालच्या ओठांवरती आणायचे आणि हवा बाहेर सोडायची. व्ही, व्ही करून बघा तुम्ही, प्रयोग करून बघा. डब्ल्यू, ह्याला डब्ल्यू म्हणतो पण याचं उच्चारण व असा होतो. व, आपल्या मराठीत जो व आहे तो व, पण इथं काय म्हणायचं, डब्ल्यू. एक्स, वाय आणि याला झेड म्हणतात किंवा झी असंही म्हणतात. तर हे काय आहेत, कॉन्सोनंट आहेत. आणि आधी सांगितल्याप्रमाणे डब्ल्यू अँड वाय हे सेमी कॉन्सोनंट आहेत, म्हणजे सेमी वावल्स आहेत, पण हे पूर्ण कॉन्सोनंट पण आहेत. तर हे 21 कॉन्सोनंट आणि 5 वावेल लेटर्स म्हणजे हे लिखित स्वरूपातील आहेत. आणि साऊंडमध्ये यांची संख्या जास्त आहे, 20 आणि 24 मिळून 44 साऊंड आणि 26 लेटर्स. साऊंड लक्षात आलं तुमच्या. पुढे जाऊया. हे सगळं क्लिअर झालं तुम्हाला. बोलणे, साऊंड रिलेटेड टू स्पीकिंग, आपल्या स्पीकिंगसाठी. लेटर रिलेटेड टू रायटिंग. स्क्रीनशॉट पाहिजे तर काढून घ्या. पुढे जाऊया आता आपण. साऊंड आणि लेटर, याच्यामध्ये काय, ही सगळी कुंडली आहे. मग अशी मी तुम्हाला स्क्रीनशॉट म्हटले होते, पण इथं स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला जास्त चांगल्या रीतीने लक्षात येईल. बघूया परत एकदा. साऊंड्स आणि लेटर्स सोबतची ही कुंडली आहे, याची बघूया. एकच मिनिट, मला पेन सिलेक्ट करू द्यात. ओके, बघ. साऊंड्स आणि लेटर्स याची ही कुंडली आहे. 5 वावल लेटर्स लिखितमधले आहे, 21 कॉन्सोनंट लेटर्स लिखितमधले आहे. मिळून झाले आपले 26 लेटर्स. हे सगळं लिखित झालं. बोलण्यासाठी 20 वावल साऊंड्स आहेत, 24 कॉन्सोनंट साऊंड्स आहेत. एकूण साऊंड्स किंवा ध्वनी किती आहेत इंग्लिश भाषेमध्ये, 44 आहेत. 44 आणि 26. आता हा जो पूर्ण तक्ता आहे दॅट इज कॉल्ड अ फोनेमिक चार्ट. काय आहे बघा, याच्यामध्ये व्हावेल्स दिलेले आहेत, प्युअर व्हावेल्स आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे डिप्थॉंग्स पण आहेत. पहा इथे डिप्थॉंग्स आहेत. हे पुढे कॉन्सोनंट्स, हे कॉन्सोनंटचा हा तक्ता आहे. इथे हे वेगवेगळे कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजनं कशी कुठल्या अक्षराने दाखवलेली आहेत आणि त्याचे एक्झाम्पल काय आहे ते बघूया आपण. एक 2-3 उदाहरणं तुम्हाला वाचून दाखवते, तुमच्या लक्षात येईल. वावेल्स बघूया आपण. अप, अचा उच्चार बघाशी आपण बट बघितलं होतं, तसं हे अप दाखवलं कशाला जातं, या चिन्हाने दाखवलं जातं. परंतु अक्षर कोणतं वापरलेलं आहे, यू वापरलेलं आहे. तसंच ऑन, ऑनमध्ये ऑ हा उच्चार आहे, ऑ हा उच्चार आहे, ह्याचं सिम्बॉल हे आहे. परंतु लेटर कोणतं वापरलं जातं, ओ वापरलं जातं. आणि वावेल्सचं कॉम्बिनेशन म्हणजे काय, डिप्थॉंग आहे. मगाशी सांगितलं बॉय, ऑ आणि ई, बॉई, बॉय, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून बॉय वापरलं. परंतु ह्याच्या त्या पूर्ण डिप्थॉंगसाठी एकच वापरलेलं आहे अक्षर, ओ वापरलेलं आहे, ओ. ओके, तर हे वावेलचं झालं. आता आपण कॉन्सोनंटची 1-2 उदाहरणं बघूया. आता थिंक, थिंकमध्ये शब्द काय, अक्षरं कोणती वापरले, टी आणि एच वापरली आहेत. आणि याच्यामध्ये धिस काय आहे, स्वर ध आहे, ध. आणि लिहिलंय काय, टी एच. म्हणजे थिंक थसाठी पण टी एचच आणि धिस धसाठी पण टी एचच. हा घोळ कसा निस्तरायचा 2 मधला, म्हणून हा थीटा हा एक साईन वापरलेला आहे कॉन्सोनंटसाठी आणि हा दुसरा साईन वापरलेला आहे अशा प्रकारचा धसाठी. म्हणजे जिथं जिथं डिक्शनरीमध्ये हा साईन असेल, हे सिम्बॉल असेल, दॅट इज ध, आणि हा जर साईन असेल तर तो थ असतो. पण आपण आपल्या साध्या सिम्पल इंग्लिशमध्ये रेग्युलर स्क्रिप्टमध्ये जे लिहितो ते टी एच आणि टी एच असंच लिहितो. इंग, सिंग बघा, आय एन जी हे अशा या चिन्हाने दाखवलं जातं, इंग. ओके, असं बरंच आहे.
तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ह्याचा डिटेलवर तुम्हाला पाहिजे असेल तर अभ्यास करू शकता, परंतु हा काही आपल्या पोर्शनचा भाग नाही आहे किंवा हे परीक्षेमध्ये विचारलं जात नाही. फक्त आपल्याला हे बेसिक समजून घेण्यासाठी हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात एवढंच ठेवायचं की साऊंड्स आणि लेटर्स काय आहेत, किती आहेत, वावेल्स आहेत, कॉन्सोनंट्स आहेत, त्यांची संख्या वेगवेगळी आहे. हे जर तुमच्या लक्षात आलं तरी इथे पुष्कळ आहे आपल्यासाठी. पुढे जाऊया. स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घ्यायचा. पुढे जाऊया. आता मेन आपण टॉपिककडे आलेलो आहोत. आत्तापर्यंत आपण ही सगळी बॅकग्राऊंड पाहिली. आता द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश भाषेचे जे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, जेव्हा इमारत उभी राहत असते त्यावेळेस आपण पाया खणतो, पिलर्स उभारतो, त्याच्यामध्ये विटा, सिमेंट हे सगळं घालत जातो आणि ती बिल्डिंग उभी राहते. तशीच या इंग्लिश भाषेची जी अशी इमारत उभी राहिलेली आहे आज, अशी भव्य दिव्य अशी, त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स मात्र कोण आहेत? ते अगदी छोटे छोटे आहेत. छोटे किती छोटे आहेत? छोट्यापासून सुरुवात होत असते प्रत्येक गोष्टीची. साऊंड्सपासून सुरुवात झाली. बघितल्या इतक्या वेळपर्यंत आपण साऊंड्स. हे साऊंड्स जे आहेत हे बघा, त्याच्यानंतर काय झालं? साऊंड्सपासनं लेटर्स म्हणजे अक्षरं तयार झाली. अक्षरांपासनं वर्ड्स तयार झाले. वर्ड्सपासून फ्रेजेस, फ्रेजेसपासून क्लॉजेस, क्लॉजेसपासून सेंटेन्सेस, सेंटेन्सेसपासून पॅरेग्राफ्स आणि पॅरेग्राफ्सपासून टेक्स्ट, मोठमोठे टेक्स्ट, पूर्ण पुस्तक, पूर्ण निबंध, प्रबंध सगळं त्याच्यामध्ये आलं. ही याची काय आहे? उतरंड नाही म्हणता येणार, ह्याची बिल्डिंग आहे. हे बिल्टअप आहे याचा. हा बघूया कसं कसं आहे. साऊंड्स आपण बघितले. साऊंड किती आहेत? एकूण 44 साऊंड्स आहेत. या साऊंडला रिप्रेझेंट करणारे किती लेटर्स आहेत? 26 लेटर्स आहेत. बरोबर आहे. हे लेटर्स एकत्र येऊन काय तयार झाले? वर्ड्स. आपण हे फक्त ढोबळमानाने बघत आहोत. शब्द तयार झाले. या शब्दांपासून काय तयार झाले? फ्रेजेस तयार झाले. फ्रेजेसपासून काय तयार झाले? क्लॉजेस. आता फ्रेज म्हणजे काय, क्लॉज म्हणजे काय, आपण सगळं डिटेलवर बघणार आहोत. हे आता फक्त इनिशियल स्टेजमध्ये कशापासून काय तयार झालं आणि कशामध्ये कशाचा अंतर्भाव असतो हे समजून घेऊया. क्लॉजेसमध्ये, क्लॉजेसपासून सेंटेन्सेस, सेंटेन्सेसपासून पॅरेग्राफ्स आणि पॅरेग्राफ्सपासून मोठमोठे टेक्स्ट तयार झाले. बरोबर आहे. बघूया आता. 26 लेटर्स आपण म्हटले. इतक्या वेळपर्यंत आपण साऊंडचा अभ्यास केला. आता आपण हे लेटर्स बघूया. ए पासून झेडपर्यंत तुम्हाला माहिती आहे ते सगळे लेटर्स. आता इंग्लिशचं वैशिष्ट्य काय आहे? इंग्लिशचे जे लेटर्स लिहिले जातात ते 2 केसेसमध्ये लिहिले जातात. एक कॅपिटल लेटर्स, कॅपिटल केस, आणि स्मॉल लेटर केस किंवा स्मॉल लेटर्स जे असतात ते, की जे इथे आहेत पहा प्रत्येकाच्या शेवटी. हे तुम्ही सगळे बालवाडीमध्ये शिकलेले आहात. ओके. तो स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्स, त्यातले व्हावेलला रिप्रेझेंट करणारे कोण आणि कॉन्सोनंटला रिप्रेझेंट करणारे कोण हे पण आपण पाहिलेलं आहे. पुढे जाऊया. आता आपण परत एकदा आपण सगळ्याचा आता सविस्तर विचार करूया. साऊंड्समध्ये कोण आहेत? व्हावेल्स आणि कॉन्सोनंट्स आहेत. स्वर आणि व्यंजन याच्यामध्ये हे आहेत, ध्वनी आहेत. आणि लेटर्समध्ये कोण आहेत? तर हे 26 आत्ता मी तुम्हाला सांगितले. आता या लेटर्सपासून तयार होतात वर्ड्स. एक्झाम्पल घेऊन आपण हे सगळं बघूया. वर्ड्स, लेटर्सना एकत्र करून मी 4 लेटर एकत्र, 3च ॲक्च्युअली 3च लेटर्स एकत्र आणले आणि हे डबलदा वापरले, ओ डबलदा वापरले. लुक हा शब्द मला मिळाला. शब्द काय असतो? शब्द हा लेटर्सचा असा समूह असतो की त्याच्यातून काहीतरी अर्थ निघतो. लुक म्हणजे बघणे. ओके. एक हा शब्द तयार झाला. असे अनेक शब्द या भाषेमध्ये तयार होतात. सुरुवात कुठून आहे बघा? फक्त साऊंडपासनं आहे. या साऊंडला जेव्हा लिहिण्याची प्रथा आली तेव्हा हे लेटर्स तयार झाले आणि या लेटर्सना एकत्र करून वेगवेगळे शब्द तयार झाले. आता आणखी एक मला तुम्हाला इथं जाता आता सांगायचं आहे. या सगळ्यांना लेटर्स म्हणतात आणि या लेटर्सच्या समूहाला काय म्हणतात? अल्फाबेट म्हणतात. या लेटर्सच्या समूहाला काय म्हणतात? अल्फाबेट. इंग्लिशमध्ये अल्फाबेट किती आहेत? इंग्लिशला एकच अल्फाबेट आहे. एकच अल्फाबेट आहे. देर आर 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश असं चुकीचं म्हटलं जातं. देर आर 26 लेटर्स
इन इंग्लिश बट इंग्लिश हॅज ओनली वन अल्फाबेट. म्हणून अल्फाबेटचं अनेक वचन होत नाही कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही ते एकाच भाषेसाठी वापरत असता. जर तुम्ही अल्फाबेट 2-3 भाषांसाठी वापरत असाल तर यू नीड टू मेक इट अ प्लुरल. तुम्हाला त्याचं प्लुरल करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, आय नो दी अल्फाबेट ऑफ इंग्लिश लँग्वेज. मला इंग्लिश भाषेचे अल्फाबेट माहीत आहेत. ओके. आय नो दी लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट. मला इंग्लिशच्या अल्फाबेटमधील लेटर्स माहीत आहेत. पण मी जर असे म्हणाले, आय नो दी मराठी अँड इंग्लिश अल्फाबेट्स, म्हणजे मराठी वेगळी भाषा, इंग्लिश, 2 वेगवेगळ्या भाषांचा जेव्हा तुम्ही उल्लेख करता त्यावेळेस तुम्ही अल्फाबेट्स म्हणू शकता, अनेक वचन करू शकता. पण जेव्हा तुम्ही एकाच भाषेचा उल्लेख करत असता त्यावेळेस यू नीड टू से अल्फाबेट. या अल्फाबेटमध्ये काय असतात? लेटर्स असतात. म्हणजे लेटर्सच्या पूर्ण संचाला अल्फाबेट असं म्हणतात. परीक्षेमध्ये अनेकदा हा प्रश्न आलेला आहे, अल्फाबेट आणि अल्फाबेट्स. लक्षात घ्या. तर वेगवेगळ्या लेटर्सच्या कॉम्बिनेशनमुळे आपल्याला काय मिळतं? वर्ड्स मिळतात. असंख्य वर्ड्स आहेत, शब्द आहेत. या शब्दापासून काय तयार होतात? फ्रेजेस तयार होतात. मी लुकपासून फ्रेज तयार केली, लुक फॉर. व्हॉट इज द मिनिंग? काय अर्थ होतो? लुक फॉर मीन्स शोधणे, शोध घेणे, बरोबर आहे. या लुक फॉरला वापरून लुक फॉरचं मी वेगळं रूप घेतलं, ING रूप घेतलं, पासून मी क्लॉज तयार केला. आता क्लॉज म्हणजे काय हे आपण नंतर बघूया. आता फक्त एक्झाम्पल बघूया. वेन आय वॉज लुकिंग फॉर माय लॉस्ट पेन. मी माझा हरवलेला पेन जेव्हा शोधित होते, क्लॉज संपला माझा. पुढे काय? पूर्ण अर्थ झाला का त्याचा? नाही झाला. त्याच्यासाठी मला कुठे वळावं लागेल? सेंटेन्सकडे जावं लागेल. क्लॉजेसपासून सेंटेन्सेस तयार होतात. वेन आय वॉज लुकिंग फॉर माय लॉस्ट पेन ही केम इन. मी जेव्हा माझा हरवलेला पेन शोधित होते त्यावेळेस तो आत आला. त्याने एंट्री घेतली. इथे काय झाला? अर्थ पूर्ण झाला. ॲक्शन, 2 क्रिया आहेत त्या पूर्ण होऊन वाक्याचा अर्थ आपल्याला पूर्णपणे लागतो. म्हणजे इथं सेंटेन्सेस तयार झाले. असे अनेक सेंटेन्सेस एकत्र आल्यानंतर आपल्याला काय मिळतात? पॅरेग्राफ्स मिळतात. आणि असे अनेक पॅरेग्राफ जेव्हा आपण एकापुढे एक ठेवतो त्यावेळेस आपल्याला मोठमोठे टेक्स्ट मिळतात. आपण पॅरेग्राफ्सच्या इथे नको जायला, कारण हे आपला भाग नाही आहे. आपण इथपर्यंत साऊंड्सपासून सेंटेन्सेसपर्यंत हा आपल्या अभ्यासाचा भाग आहे, परीक्षेचा भाग आहे. ओके, लक्षात आलं का? बघा, आता आपण जरा उलट विचार करूया. तुम्ही सेंटेन्सेस घेतले आणि तुम्ही म्हणालात की मी याच्यामध्ये वर्ड्स वापरणार, मला सेंटेन्स पाहिजे पण मी वर्ड्स नाही वापरणार. असं नाही होणार. सेंटेन्सेस म्हटले की त्याच्यामध्ये क्लॉज असणार, एकतरी क्लॉज असणार त्याच्यामध्ये. क्लॉज म्हटलं की त्याच्यामध्ये एकतरी फ्रेज असणार. फ्रेज म्हटलं की त्याच्यामध्ये वर्ड असणारच असणार. वर्ड्स हे लेटरशिवाय होत नाही आणि लेटर हा साऊंडशिवाय अस्तित्वात येत नाही. म्हणजे सगळी जी लिंक आहे ती एकमेकांवरती अवलंबून अशाही पद्धतीने आहे, डिसेंडिंग आणि असेंडिंग दोन्ही ऑर्डरनी हे एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतलेलं आहे. म्हणून जोपर्यंत तुम्हाला, परत मी रिपीट करते, जोपर्यंत तुम्हाला एखादं वाक्य दिलेलं असेल, एखादा शब्द दिलेला असेल, त्याचं नाव आणि त्याचं फंक्शन, काम हे दोन्ही ओळखता येत नाही, सांगता येत नाही फटाफट, तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रश्न चटकन सोडवता येणार नाही. म्हणून आपली प्रॅक्टिस जी असणार आहे ते आहे काय आणि त्याचं काम काय आहे हे शोधून काढणे म्हणजेच आपलं निम्म्याच्या वर ग्रामर शिकणं आहे. ओके, हे तुमच्या लक्षात आलं आहे? स्क्रीनशॉट काढून घ्या. हे नाहीतर व्हिडिओ पॉज करा आणि स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. पुढे जाते मी आता. बघूया आता याचा आपल्या सगळ्या शिकण्याशी काय संबंध आहे बघूया आपण. हे मी इथं काढून ठेवते. बघूया आता आपण. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं की साऊंड, लेटर्स, वर्ड्स, फ्रेजेस, क्लॉजेस, सेंटेन्सेस, त्यापुढे पॅरेग्राफ्स आणि टेक्स्ट तयार होतात. आता आपल्या व्याकरणाशी काय संबंध आहे याचा? आपल्या फंक्शनल ग्रामरशी काय संबंध आहे? तुम्ही जेव्हा साऊंडचा विचार करता तेव्हा आपण एक झलक बघितलेली आहे की तिथंच आर्टिकल्स येतात. आर्टिकल्स हे काय आहेत? हे डिटर्मिनर्स आहेत. डिटर्मिनर्स कुणाचं काम करतात? ॲडजेक्टिव्हचं काम करतात. ॲडजेक्टिव्ह कुणाला क्वालिफाय करतात? नाऊनला क्वालिफाय करतात. ही सगळी जी लिंक आहे ती तुम्हाला ह्या बेसिकपासून लागते. पहा, पुढे तुम्ही लेटर्समध्ये आलात. लेटर्स किती आहेत हे बघितलेलं आहे आपण. 26 लेटर्स आहेत. प्रत्येकाचं उच्चारण वेगळं आहे, फंक्शन वेगळं आहे, ते कुठे वापरले जातात त्यावरती त्याचं उच्चारण वेगवेगळं आहे, ते पण आपण बघितलेलं आहे.
हे उच्चारण आणि हे लेटर्स हे पण पाहिलं आपण. वर्ड्स आणि वर्ड्स जेव्हा अस्तित्वात येतात तेव्हा एक फार मोठा भाग आपल्या भाषेतला किंबहुना एक 90% भाग आपला तिथेच कव्हर होतो, तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. यालाच म्हणतात वर्डपासून शब्द आला, वर्ड क्लास, शब्दांच्या जाती. हे जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण व्याकरण नाही सोडवू शकत. त्याच्यासाठी वर्ड्स कसे अस्तित्वात आले तर हे असे अस्तित्वात आले. जा खाली, तुम्हाला लक्षात येईल कुठून आले हे वर्ड्स. ओके. पार्ट्स ऑफ स्पीचचा सगळ्यात मोठा जो भाग आहे आपल्या भाषेतला, आपल्या पूर्ण पोर्शनमधला, तो आहे रिलेटेड वर्ड्सशी. वाक्यातील आपल्याला सगळे शब्द ओळखायला यायला लागतात तेव्हा आपण जातो पुढे फ्रेजेसकडे जातो. तो फ्रेजेस कुठले कुठले आहेत? नाऊन फ्रेजेस, ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस, ॲडव्हर्बियल फ्रेजेस, हे सगळे त्याच्यामध्ये येतात. मग क्लॉजेस. क्लॉजेसमध्ये काय आहेत? मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज, नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्बियल क्लॉजेस, कंडिशनल क्लॉजेस किंवा फायनाईट, नॉन फायनाईट क्लॉजेस, हे सगळे प्रकार या क्लॉजेसमध्ये येतात. पण मूळ क्लॉजमध्ये काय असायला पाहिजे? फ्रेज असायला पाहिजे. ही जी लिंक आहे ही कायम लक्षात ठेवा. क्लॉजेस येतात, क्लॉजेसपासून तयार होतात सेंटेन्सेस, वाक्य तयार होतात. आपण जे सगळं कम्युनिकेशन करतो किंवा आपल्याला इव्हन परीक्षेमध्ये प्रश्न जे विचारले जातात तो प्रश्नसुद्धा एक वाक्याचा प्रकारच आहे. हे किती प्रकारचे आहेत? 2 मोठ्या कॅटेगरीज आहेत सेंटेन्सेसच्या. एक आहे मिनिंग बेस्ड आणि एक आहे स्ट्रक्चर बेस्ड. मिनिंग बेस्ड म्हणजे अर्थानुसार वाक्य तयार केली जातात, त्याची एक कॅटेगरी आहे. आणि स्ट्रक्चरनुसार वाक्य तयार केले जातात, म्हणजे त्याच्या रचनेनुसार वाक्यांचा एक पूर्ण वेगळा सेट आहे, कॅटेगरी आहे, ते प्रकार आहेत. हे सगळं आपण डिटेल्समध्ये पुढच्या लेसन्समध्ये बघणार आहोत. तर ही तोंड ओळख आहे फक्त, आणि ह्याचं रूट काय आहे, हे मूळ कुठून आलं हे समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. सेंटेन्सेस झाले. तर सेंटेन्सेस, टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, मग स्ट्रक्चर बेस्ड, मिनिंग बेस्ड, हे सगळं आपण हे बघणार आहोत. तर हे द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ इंग्लिश लँग्वेजमध्ये हे सगळे ब्लॉक्स आहेत, हे सगळे विटा आहेत त्याच्यातल्या. या प्रत्येक विटेचा तुम्ही जर अभ्यास केलात तर तुमच्या एकूण सिलॅबसचा, तुमच्या एकूण नॉलेजचा, इंग्लिशच्या ग्रामरच्या, फंक्शनल ग्रामरचा जो बेस आहे तो इथं पक्का होणार याची खात्री देते.